हॅलो विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाचा पेपर तर झालेला आहे. भूगोलचा पेपर आता म्हणजे आपल्यासाठी 40 मार्क्सचा असतो 10वी. तर आता विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप टेन्शनमध्ये असणार की नकाशे कसे करायचे, आलेख कसं काढायची, म्हणजेच ग्राफ आणि मॅप्स कसे करायचे. तर यासाठी तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे. तर आपण सगळ्यात पहिला इथं पेपर पॅटर्न पाहूया. 18 मार्च 2026ला आपला पेपर पॅटर्न कसा असणार आहे आपण पहिला सगळं निरीक्षण करूया. मग त्याच्यानंतर मी तुम्हाला इम्पॉर्टंट जे नकाशे आहेत त्याच्यावर मी इतकं इझी आणि इतके सोपे ट्रिक तुम्हाला देईल की कुठलाही नकाशा आला तर तुम्ही इझिली त्याला करू शकणार. त्याच्यानंतर आलेख जे आहे ग्राफ, त्याच्यासाठी मी तुम्हाला एकदम सिंपल ट्रिक देऊन त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. तर तेही तुम्ही नक्की बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणती ग्राफ आली तर कोणती अडचण येणार नाही, कुठलीही तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. तर चला आता पहिला पेपर पॅटर्नला पेपर बघण्याला आपण सुरू करूया. कारण तुम्हाला सांगते मी, तुमचं टेन्शनच गायब होऊन जाईल. जर अजूनपर्यंत काही अभ्यास झाला नसेल तर हे व्हिडिओ बघा, तुमचं टेन्शन निघून जाईल पूर्ण. बघा इथे विद्यार्थी मित्रांनो, पहिला जे आहे 4 मार्क्ससाठी आपल्याला गाळलेली जागा असते. म्हणजे विधान जे आहे ते MCQs टाईप असतं. ह्याच्यामधनं पूर्ण करायचं असतं तुम्हाला. वाक्य हे लिहून वाक्य पूर्ण करायचं असतं. हे 4 मार्क्ससाठी असतं. तर ह्याच्यासाठी काय करायचं, जर तुमच्यापाशी अपेक्षित असेल तर अपेक्षितमधले प्रश्न MCQs करा, नक्की त्याच्यातलेच येणार. किंवा पुस्तकही असेल तर पुस्तकमधले पाठीमागचे प्रश्न करा, पण अपेक्षितमधले MCQs 100% येणार. त्याच्यानंतर बघा, हे पहिला प्रश्न झाला. त्याच्यानंतर आता प्रश्न क्रमांक 2 बघूया काय असणार. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 जे असतं ते एकतर योग्य जोड्या जुळवा असतं किंवा त्याला गटात न बसणारा शब्दही असतं. म्हणजे प्रत्येक वेळी ना हे प्रश्न बदलत असतो. आता 2022, 23 आणि 24चा जर आपण पेपर बघितलं तर जोडी आलेली आहे. तर आता हे जोडी सगळे एकाच धड्यामधले नसतात, तर ह्या वेगळ्या धड्यातली ह्या वेगळ्या धड्यातली असे असतात. मग तुम्हाला जोड्या जुळवायच्या असतात. तर हेही तुम्ही अपेक्षित मधले प्रश्न करा, जोड्या जुळवण्याचे प्रश्न करा आणि वेगळा घटक ओळखण्याचे प्रश्न करा. तर तुमचे हे 4 मार्क्स नक्की पक्के होणार आहेत. तर याच्यासाठी तुम्ही अपेक्षित वापरू शकताय. 21 सेट जे असतं ना तुमचं ते. तर त्याच्यानंतर हे 8 मार्क्स तर तुमचे झाले. हे तुम्ही 10 ते 15 मिनिटात करू शकणार, मला खात्री आहे ह्याची. तर त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3 जे असतं ना, हेही 4 मार्क्ससाठी असं थोडक्यात उत्तरे लिहा, टिपा लिहा. टिपा म्हणजे नोट, शॉर्ट नोट असते ना, ते लिहायचे असते. तर 3 दिलेले असतात, कोणतेही तुम्हाला 2 सोडवायचे असतात. तर त्याच्यासाठी तुम्ही पुस्तकमध्ये मी तुम्हाला देतो हे जे नोट आहेत ना, टिपा लिहायचे आहेत, ते तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न देतो, ते तुम्ही करा. ते व्हिडिओ मी वेगळा अपलोड करेन. हे तुम्ही केला तर तुमचं हे सगळं अभ्यास म्हणजे हे तुम्हाला 4 मार्क्स तुमचे कन्फर्म तुम्हाला भेटणार. मी एक अर्धा तुम्हाला हे शॉर्ट नोट देते, तर ते करा तुम्ही. त्याच्यानंतर बघा, हे भारताच्या नकाशाच्या आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. प्रश्न क्रमांक 3 तर झालं. प्रश्न क्रमांक 4 बघा काय असतं, नकाशाचं असतं. तर नकाशामध्ये तुम्हाला काय करायचं असतं, एक प्रश्न, हे पहिला प्रश्न क्रमांक 4चं जे असतं हे 4 मार्क्ससाठी असतं बघा. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं असतं, हे पॉईंट तुम्हाला इथे 6 पॉईंट दिलेले असतात. तर ह्याच्यामधले 4 पॉईंट तुम्हाला नकाशामध्ये दाखवायचे असतात. तर हे कसं करायचं याची एवढी सोपी ट्रिक तुम्हाला मी देणार आहे की कुठेही तुम्हाला एवढी सोपी ट्रिक भेटणार नाही. तर त्यासाठी चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. थोड्या वेळात व्हिडिओ त्याच्यावर मी बनवेन. तर हे कसं करायचं मी दाखवते, व्हिडिओ वेगळा अपलोड करते त्यासाठी. हे बघा, हे प्रश्न क्रमांक 4चा आ असते. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हे नकाशे दिलेले असतात. तर ह्याच्यावर आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात. तर प्रश्न क्रमांक 4 जे आहे त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवेन. ते तुमची फक्त आणि फक्त 10 मिनिटात तुमची ते तयारी होऊन जाईल. आणि प्रश्न क्रमांक 5 बघूया आता आपण. तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 इथे भौगोलिक कारणे लिहायचे असतात. तर भौगोलिक कारणे ही मी तुम्हाला एक 12 भौगोलिक कारणे देते, ते तुम्ही पाठ करून जावा, त्याच्यामधलेच येईल. तर त्याच्यासाठी मी शॉर्ट नोट म्हणजे टिपा लिहा आणि भौगोलिक कारणे आणि मोठे प्रश्न जे असतात त्याच्यावर एक व्हिडिओ देते तुम्हाला. म्हणजे एक व्हिडिओ तुम्हाला नकाशाचा देते, एक व्हिडिओ तुम्हाला ग्राफ म्हणजेच आलेखचा देते आणि एक व्हिडिओ जे आहे हे उत्तरे जे लिहिण्याचे प्रश्न असतात म्हणजे भौगोलिक कारणे, लॉंग आन्सर्स क्वेश्चन्स जे असतात ते, परत टिपा लिहा, त्या सगळ्यांवर एक व्हिडिओ देते. तर तुम्ही हे सगळं नक्की करा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 जे असतं ना ते आलेखचं असतं. प्रश्न क्रमांक 6चं जे असतं त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं असतं बघा, इथे जे आहे ना तुम्ही काय चुकी करताय. इथे बघा खाली इथे सांख्यिकी माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख तयार करा, हे तुम्ही बघतच नाही आणि इथे जाताय डायरेक्ट. तर हे तुम्हाला स्तंभालेख हे करायचं आहे, हे काढायचं असतं ग्राफ आणि काढून इथे तुम्हाला हे प्रश्न दिलेले असतात ते सोडवायचं असतं.
हे असतं किंवा याला ऑर ही असतं, मी असे तुम्हाला म्हणणार की ते प्रश्न करा, ऑरचा ते सोप्पा जाईल. हे बघा प्रश्न क्रमांक 6चं जे आ असतो ना ते इथे बघा, हे तुम्हाला आलेख दिलेले असतात. आता आलेख कुठली वेगळ्या पद्धतीचे असू शकते. आणि हे बघा हे आलेखवर तुम्हाला प्रश्न असतात, एकूण 6 प्रश्न असतात 6 मार्क्ससाठी. तर हे खूप म्हणजे खूप सोपं असतं. तर मी जे आलेखवर तुम्हाला एक व्हिडिओ बनवणार आहे ना त्याच्यामध्ये हे सोडवून दाखवते तुम्हाला कसं हुडकायचं. आणि प्रश्न क्रमांक 7 जे असतं ना विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. तर हे सविस्तर उत्तरे लिहायची असतात. तुम्हाला 3 प्रश्न दिलेले असतात, कोणतेही 2 सोडवायचे असतात. समजलं काय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती काय काय प्रश्न सोडवायची. प्रश्न क्रमांक 1 जे आहे ते 1 मार्कसाठी 1 मार्काच्या प्रश्नासाठी असतो. प्रश्न क्रमांक 2 ही 1 मार्काच्या प्रश्नासाठी असतो. प्रश्न क्रमांक 3 टिपा लिहायचं असतं. प्रश्न क्रमांक 4 त्याच्यामध्ये आपल्याला नकाशा करायचा असतं. प्रश्न क्रमांक 5 आलेख असते. प्रश्न क्रमांक 5 मध्ये भौगोलिक कारणे असतात. प्रश्न क्रमांक 6 मध्ये आलेख असते आणि प्रश्न क्रमांक 7 मध्ये तुम्हाला उत्तरे लिहायची असतात, सविस्तर उत्तरे लिहायची असतात. तर हे सगळं तुमच्यासाठी मी आता हे पेपर पॅटर्न तर तुम्ही बघितला, तुमचं टेन्शन जाणार आहे. कारण आलेख आणि नकाशा मिळून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भेटणार आहेत किती, आलेख 8, आलेख 6 मार्कसाठी आणि नकाशा जे आहे 8 मार्कसाठी. तर 8 आणि ते 6 तर आपल्याला टोटल जे आहे 14 मार्क आपल्याला न अभ्यास करता भेटणार आहे. फक्त व्हिडिओ बघायचे 2, त्याच्यामध्ये तुम्हाला ते 14 मार्क्स भेटणार आहेत, कन्फर्म भेटणार आहेत. आणि बाकीचं तुम्हाला पाठांतर करायचं आहे. ठीक आहे, तेवढं करा, तुमचा अभ्यास होऊन जाईल. चला मी नंतर पाठवते.